राज्यासह देशभरात कोरोनानं परत एकदा डोकं वर काढलेलं आहे। आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आपल्यासोबत आहे। दीदी, कोरोनाने परत एकदा डोकं वर काढलं आहे, राज्याची काय स्थिती आहे आणि परभणीत एक रुग्ण आढळला होता त्याची काय स्थिती आहे? बघा, राज्यामध्ये जेवढे पॉझिटिव्ह रुग्ण आलेले आहेत त्यापैकी जे रुग्ण हॉस्पिटलाइज झालेले होते त्यांचे डिस्चार्ज झालेले आहेत। काही लोक घरीच ट्रीटमेंट घेत आहेत। परभणीचेही रुग्णाचं डिस्चार्ज झालेलं आहे, ते स्वतः एक डॉक्टर होते। पण फक्त मी सर्व रुग्णांना किंवा सर्व नागरिकांना विनंती करू इच्छिते की सेल्फ हायजीन पाळलं पाहिजे। कारण की बघा, हवामान बदल झाला, आता ऋतुमान बदलला, पावसाळ्याकडे आपण जातोय, मग नॉर्मल व्हायरल सुद्धा हे कॉमन असतात आणि कोरोना मुळे कुणीही घाबरून जाण्याचं काम नाही। सगळी यंत्रणा सज्ज आहे आणि असा काही मोठा हा उद्रेक नाही आहे। नेमकं काळजी तुम्ही म्हणतात, काळजी घ्या, नेमकी काळजी काय घ्यावी आणि मागच्या वेळीच्या तुलनेत यावेळीचा व्हेरियंट किती डिफरंट आहे? हा सौम्य प्रकारचा व्हेरियंट आहे आणि काळजी म्हणजे हात धुणं, जर समजा स्वतःला व्हायरल असेल तर गर्दीची ठिकाणं टाळणं, अशीच काळजी आपण घेतली पाहिजे। काही खबरदारी घेण्यासंदर्भात काही शासनाकडून काही उपाययोजना अंमलात आणण्यात येणार आहे? उपाययोजना ज्या केंद्र शासनाने दिलेल्या आहेत त्या संदर्भाने आपण सगळी राज्यामध्ये सगळी तयारी केलेली आहे। घाबरून जाण्याचं कारण नाही। आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर होत्या, यांनी सांगितलंय की कोविड संदर्भात घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे। तर कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, आरोग्य विभाग पूर्णपणे सक्षम असल्याचं वक्तव्य या ठिकाणी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।